पीडब्ल्यूडी विभागाच्या शासकीय कार्यालयात गटारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात गटारी साजरी केली। तर बातमी साताऱ्यातून आहे। पीडब्ल्यूडी विभागाच्या शासकीय कार्यालयात गटारी साजरी करण्यात आली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात गटारी साजरी केली। गटारी साजरी करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मात्र अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। पीडब्ल्यूडी विभागाच्या शासकीय कार्यालयात गटारी साजरी करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। साताऱ्यामधली दृश्य आहेत। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात गटारी साजरी केलेली आहे। गटारी साजरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे मात्र अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। पीडब्ल्यूडी विभागाच्या शासकीय कार्यालयात गटारी साजरी करण्यात आलेली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात गटारी साजरी केलेली आहे। गटारी साजरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे मात्र अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालंय। पीडब्ल्यूडी विभागाचे शासकीय अधिकारी मात्र गटारी साजरी करण्यात व्यस्त आहेत। मात्र त्या व्यतिरिक्त रस्त्यावर पडलेले खड्डे जे अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे त्याकडे मात्र या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे। साताऱ्यातले ही दृश्य आहेत। पीडब्ल्यूडी विभागाच्या शासकीय कार्यालयात गटारी साजरी करण्यात आलेली आहे। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्येच गटारी साजरी केलेली आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। गटारी साजरी करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। मात्र याच दरम्यान रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे नाहक असा त्रास त्या ठिकाणच्या स्थानिकांना प्रवाशांना होतोय। खड्ड्यांमधूनच प्रवाशांना कसरत करत वाट काढत प्रवास करावा लागतोय, कसरत करत प्रवास करावा लागतोय। मात्र या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकारी हे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी आपल्या सोबत जोडलेत। शशिकांत, साताऱ्यामध्ये पीडब्ल्यूडी विभागाच्या शासकीय कार्यालयात गटारी साजरी करण्यात आली। विशेष म्हणजे रस्त्यावर खड्डे पडलेत, अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत गटारी साजरी होतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। काय सांगाल यावरती आपण? कारण आपण जर पाहिलं तर खरं तर काल गटार अमावस्या होती आणि या गटारी अमावस्या दिवशी रविवारच्या दिवशी मात्र हे सगळे कर्मचारी जे होते ते कार्यालयात आलेले होते आणि कार्यालयाच्या पार्किंगमध्ये हे जे सर्व कर्मचारी आहेत ते एक बोकड आणला आणि त्या बोकड कापण्यात आला आणि त्याची जी जेवणावळ होती ती पडल्याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हे अतिशय धक्कादायक प्रकार म्हणजे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात। साताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाभर हे खड्डे पडलेले असताना इकडे हे संपूर्ण अधिकारी आहेत ते दुर्लक्ष करत असल्याचं लोकांच्या तक्रारी येत आहेत। त्याकडे लक्ष द्यायला त्या अधिकाऱ्यांना वेळ नाही। मात्र रविवारच्या दिवशी हजेरी न लावता त्याच्या अगोदरच हे सर्वजण आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर हे संपूर्ण जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे। खरं तर आज पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी या संदर्भामध्ये जे आहे ते बैठक घेतलेली होती रस्त्यातील खड्ड्याच्या संदर्भामधले आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी सक्त ताकीद दिलेली होती की या सगळं जे खड्डे आहेत ते 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावेत आणि नाहीतर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर ज्या संबंधित ठेकेदार असतील किंवा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं एकंदरीत बोललेलं होतं। मात्र या संपूर्ण प्रकारामुळे आता शंभूराज देसाई नक्की काय भूमिका घेणार आहेत या संपूर्ण अधिकाऱ्यांवरती ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक ठिकाणी जे आंदोलन आहेत हे रस्त्यांच्या वरती ते आंदोलन आहेत ते नागरिक करताना पाहायला मिळतात आणि अशात असा प्रकार घडत असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय। करण नक्कीच शशिकांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।